अभियांत्रिक प्रशासन आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे माजी कार्यकारी अभियंता तथा सोलापूरचे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आदराने ओळखले जाणारे स्वर्गीय किसन बाबूराव गायकवाड यांचे वयाच्या 82व्या वर्षी रविवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने गायकवाड कुटुंबियासह मित्रपरिवार, सहकारी तसेच सोलापूर शहरातील विविध क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्वर्गीय किसन गायकवाड यांचा जन्म 12 सप्टेंबर 1944 रोजी झाला. त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड येथून BE सिव्हिल शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. शासकीय सेवेत असताना त्यांनी विविध प्रकल्पांमध्ये प्रामाणिकपणा, काटेकोर नियोजन आणि लोकाभिमुख दृष्टिकोन याचा आदर्श निर्माण केला. शासकीय सेवेनंतरही त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली कार्यक्षेत्र विस्तारले. अमेरिकेतील ब्राझिलियन बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. कार्यक्षमता, शिस्त आणि माणुसकी यांचा समतोल साधत त्यांनी अनेक अभियंत्यासाठी प्रेरणास्थान निर्माण केले. स्वभावाने अत्यंत मनमिळावू, शांत आणि कुटुंबवात्सल्य असलेले स्वर्गीय किसन गायकवाड यांनी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण अभियंत्यांना दिशा मिळाली. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव रवी किसन गायकवाड, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिवहन, प्रदीप किसन गायकवाड, व्यवस्थापक, पुष्पक अकॅडमी, सून डॉक्टर निर्मल रवी गायकवाड, सोमय्या हॉस्पिटल, मुंबई, अर्चना प्रदीप गायकवाड, विभागीय प्रमुख RTO, पुणे, तसेच कन्या डॉक्टर प्रतिभा धनंजय पाटील, प्रसिद्ध डॉक्टर, लंडन निवासी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांची अंत्ययात्रा रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता निवासस्थान अंतरोळीकर नगर क्रमांक 2 होडगी रोड येथून निघून डोणगाव रोडवरील पुष्पक जिमखाना येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आला. स्वर्गीय किसन बाबूराव गायकवाड यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी, आदर्श अभियंता आणि प्रेमळ कुटुंब प्रमुख हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ओम शांती शांती शांती. आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि पाथरीसारख्या गायकवाड फॅमिलीत एका खेडेगावातून तिथून सुरुवात करून त्या काळात इंजिनियर होणं महा मुश्किलप्रद गोष्ट होती. त्यावेळी त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजमधून प्रवेश मिळवून इंजिनिअरिंग ही पदवी आत्मसात केली आणि त्यानंतर त्यांचं पुढील जीवन हे सुकर व्हायला लागलं. त्यानंतर त्यांचे विवाह संबंध पारनेरचे आमचे आमदार साहेब मामा आवटी साहेब यांच्या भगिनी पुष्पामावशी यांच्याशी झाला.